नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 8, वाट पाहताना। या पाठाच्या लेखिका आहेत अरुणा ढेरे आणि मार्गदर्शक मी श्री विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। या पाठाचा भाग 1 आपण पाहत आहोत। पाठ क्रमांक 8, वाट पाहताना, लेखिका अरुणा ढेरे। आता या पाठामध्ये हा जो वाट पाहताना हा जो पाठ आहे, इथे ही जी वाट आहे, ही वाट कोण पाहते, कोण कोणाची वाट पाहते, ही अतिशय एक मार्मिक अशा प्रकारची ही कथा आहे। अरुणा ढेरे यांनी वाट कोण पाहते आणि कोणाची वाट पाहते याबाबतचं अगदी मार्मिक वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। आता आपण लेखिकेचा परिचय करून घेणार आहोत। लेखिका अरुणा ढेरे प्रसिद्ध कवयित्री आहेत, त्या कथा लेखिका आहेत, संशोधक, समीक्षक, कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक, समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केलेले आहे। काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत। त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह, कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह, रूपोत्सव हा स्फुट लेखसंग्रह, मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहेत। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते। प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेक विविध पैलू उलगडून दाखवले आहेत। वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो। त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते। आता या पाठामध्ये लेखिका अरुणा ढेरे यांनी जे काही सांगितलं आहे ते अतिशय मार्मिक आहे। कारण मानवी जीवनामध्ये काही ना काही भावनात्मक घटना घडत असतात आणि ती घटक अटळपणे दिसून येत असतात, आणि त्याच्यापैकी एक म्हणजे कशाची तरी वाट पाहणे। हा एक ललित निबंध आहे आणि या ललित निबंधात या वाट पाहण्यातून प्रत्येकाला येणारा सुखदुःखात्मक आणि उत्कंठा, हुरहुर दाटून येणारा अनुभव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। आता या पाठाचं आपल्याला वाचन करायचं आहे। प्रथम या पाठाचं वाचन करून या पाठामध्ये काय सांगितलंय ते आपण समजून घेणार आहोत। इथे काही चित्र सुद्धा तुम्हाला दिलेत। होळीचा सणाचं चित्र दाखवलेलं आहे। होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा। परीक्षा तोंडावर आलेली असायची।
मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरी झोपायला मिळायचं. रात्रीचे मौगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चावली यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा. उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का? बघू हां. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं ती वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून यायची. झाला की लक्षात येतं एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. वाट पाहताना या पाठामध्ये आपण या पाठाचं वाचन मागच्या भाग क्रमांक 1 मध्ये केलेलं आहे. आता भाग क्रमांक 2 मध्ये आपल्याला काही प्रश्न आहेत स्वाध्यायी रूपाने सोडवायचे येते. आता इथे आकलन म्हणून एक भाग आहे की जसं अंगणात मोकळ्या वातावरणात झोपायला मिळण्यापर्यंतचा घटनाक्रम लिहायचा आहे. होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्याचा मोहर नुसता घमघमत असायचा. मार्च एप्रिलमध्ये मुलांना गॅलरीत झोपायला मिळे. सुट्टी लागल्यावर अंगणात अंथरुणे पडे. दुसरा प्रश्न आहे त्यातला, लेखिकांचा वाट पाहण्याचा पहिला अनुभव. अंगणात रात्रीच्या थंड वातावरणात हळूहळू झोप येई. उद्या कुहू ऐकू येईल का ही हुरहुर लागे. त्या आवाजाची वाट पाहिली याची धन्यता वाटे. त्यानंतर कारणे लिहा अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. स्वाध्याय आपल्याला स्वाध्याय सोडतोय आपण. आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण पहाटे कुहू ऐकू येईल यासाठी ही रात्री झोपताना बाळगली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखीला वेळ लावायचा कारण पुस्तकातून भाषेची इच्छाशक्ती, लेखकांच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती. तुलना करा अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. एक म्हणजे तुलना अशी आहे की व्यक्तीशी मैत्री आणि कवितेशी मैत्री. व्यक्तीमध्ये आपण त्या व्यक्तीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, मनसोक्त गप्पा मारतो, ती व्यक्ती प्रसादही देते. व्यक्ती हवी तेव्हा भेटू शकते. कवितेमध्ये कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसते, मात्र ती प्रसन्न झाली तर कधीही धावत येऊन भेटे. कविता मात्र खूप वाट पाहायला लावते. अशा प्रकारचा तुलना आहे कविता आणि व्यक्ती. कारणे सांगा अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण पहाटे कुहू ऐकू यावा, ही रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई. पोस्टमन मानानंच कोरं पत्र वाचतो कारण त्या म्हातारीला पुत्र भेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावे अशी पोस्टमनची इच्छा होती. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेळ लावायचा कारण पुस्तकातून भाषेची शक्ती, लेखकांच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती. म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो. आपल्याला तो त्याच्याकडे नेणार आहे या कल्पनेत तिचे मन सुखावते. वाट पाहणे असा प्रश्न आहे पुढचा. या प्रक्रियेबाबत
पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा. वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी बघा 3 दिल्यात. वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी आणि वाट पाहण्याचे फायदे. आता वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी दुःख, काळजी, अस्वस्थता, तडफड इत्यादी. वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी धीर धरणे, संयम बाळगणे, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करणे. वाट पाहण्याचे फायदे सुखाची चव वाढते, यशाची गोडी वाढते, माया व प्रेम यातली तृप्ती वाढते, आयुष्याबद्दलची ओढ, आशा वाढते. आणि आणखीन काही प्रश्न आहे जसे सोमत सारखे. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात सांगा. मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला मागच्या वेळेला मी सोडवायला दिला होता पहिल्या भागामध्ये. त्याचं उत्तर तुम्ही लिहिलेलं असेलच. पुन्हा आपण त्याची उजळणी करणार आहोत. त्या प्रश्नाची आता मी सांगतोय. अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत हृदय ललित अशा प्रकारचा एक ललित लेख आहे. जीवनातील एक मूलभूत महत्त्वाचे तत्त्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. तसे पाहिले तर माणूस वाट पाहतच वाटचाल करीत असतो. प्रत्येक पावलावर त्याच्या मनात नंतर काय होईल, माझ्या स्वप्नांप्रमाणे कल्पनेप्रमाणे घडेल ना, अशी तगमग असते. हीच तगमग त्याला पुढे जायला, जीवन जगायला लावते. हे तत्त्व लेखिकाने अनेक उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे. सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकाची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते. उंबराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले झाड पाहून लेखिकाचे मन हळवे कोमल होऊन जाते. त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात. वाट पाहण्याने त्यांची निर्मितीशीलता जागृत होते. आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते. या सर्वात जगण्याचाच अनुभव होता. अस्वस्थता, हुरहुर, दुःख, तगमग, शंका हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी, तसेच शेतकरी, वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यावर लेखिकांना गवसतात. अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात. म्हणून वाट पाहताना हे शीर्षक अत्यंत समर्पक अशा प्रकारचे आहे, असं हे उत्तर याचं अभिप्रेत आहे. तुम्ही सुद्धा या प्रश्नाचं उत्तर लिहिलं असेलच. पुढचा एक प्रश्न आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला दिलेला होता, तो तुम्ही लिहिला असेलच. काय सांगता येईल या प्रश्नामध्ये? एखादी निर्जीव वस्तू पोचती करावी त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्रे देत नसे. कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात. ती माणसांच्या सुखदुःखांनी, आशा आकांक्षांनी भरलेली असतात. त्यात माणसांचे मन असते, हृदय असते. पत्राचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते. म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो. ते पत्र खोटे असते, मजकूर खोटा असतो. त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्शसुद्धा त्या पत्रात झाले नसतो. पण म्हातारी सुखावते. तिचे उरलेले दिवस आनंदात जातात. या विपरीत स्थितीने पोस्टमनचे मन कळवळते. पण म्हातारी सुखावणे हे अधिक मूल्ययुक्त होते. आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उदात्त शिकवण देतो. मुलातला माणूस जागा करतो. माणसाची माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना असे माणूसपण शिकवले पाहिजे, तरच मानवी समाजाला भविष्य आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर अभिप्रेत आहे. आता तुम्ही सुद्धा या प्रश्नाचं उत्तर लिहिलं असेलच. पुढचा एक प्रश्न आहे. मराठी भाषेतील शब्द सामर्थ्य शब्दातीत आहे. वाट या शब्दात
वाट या एका शब्दाचा वापर विविध अर्थांनी करून एक अर्थपूर्ण मनोगत तयार झाले. बघा, नमस्कार, तू वाट दाखवणार म्हणून काल तुझ्या पत्राची वाट पाहत होतो. त्या वाटेने पत्र आलेच नाही. नेहमी त्या वाटेवरून धावणारी पोस्टमन दादाची सायकलही त्या दिवशी धावली नाही. शेवटी सगळा दिवस वाट पाहण्यात गेला. साऱ्या दिवसाचीच वाट लागली आणि मी माझ्या घरच्या वाटेने माघारी फिरलो. मनात आले, आपण पत्राचीच वाट पाहत होतो. आता कशाचीच वाट पाहू नये. आपणच आपली वाट निर्माण करावी, जी वाट नवनिर्मितीची ठरेल. अशा प्रकारे वाट हा जो शब्द आहे, त्या शब्दावरून एक मनोगत तयार केलेले आहे. आता या मनोगतामध्ये आपलं जी भाषा आहे ती बघा कशी दाखवली गेलेली आहे. एक त्या भाषेतली जी वाट हा शब्द आहे किती अर्थाने त्या ठिकाणी भरलेला आहे, यावरून आपण सुद्धा अशा प्रकारचा सराव करायचा आहे आणि असं एक मनोगत आपणही तयार करू शकतो याच्याप्रमाणे. कारण इथे प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक वाक्यात वाट हा शब्द दिलेला आहे, परंतु त्या वाट या शब्दापासून एक कथा तयार केलेली आहे. एक छोटीशी एक कल्पना मांडलेली तिथे. अशी कल्पना आपण करा आणि हा प्रश्न सोडवा. पुढची कृती आहे आकलनावरचे प्रश्न. काय सांगितलं, अंगणात मोकळ्या वातावरणात झोपायला मिळण्यापर्यंतचा घटनाक्रम लिहिला आहे, सांगायचा आहे. होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्याचा मोहर नुसता घमघमत असायचा, एक दिलेले त्यांनी. मार्च एप्रिलमध्ये मुलांना गॅलरीत झोपायला मिळे. सुट्टी लागल्यावर अंगणात अंथरुणे पडत. अशा प्रकारचं हा घटनाक्रम आहे. पुढचा घटनाक्रम आहे लेखिकाचा वाट पाहण्याचा पहिला अनुभव. चार अनुभव दिले तिथे. पहिला काय सांगितलंय, अंगणात रात्रीच्या थंड वातावरणात हळूहळू झोप येईल. उद्या कुहू ऐकायला येईल का ही हुरूर लागे. पहाटे पहाटे झोपेत असतानाच कुहू ऐकू येईल. त्या आवाजाची वाट पाहिली याची धन्यता वाटे. आता पुढचा एक प्रश्न आहे, अधोरेखित नामाच्या जागी अन्य योग्य नामे लिहून वाक्य पुन्हा लिहायची. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ घरे होती. इथे काय शब्द दिला आहे, वाड्यात आणि घरे ही नामं आहे. उत्तर काय, आमच्या भल्या मोठ्या इमारतीत पुष्कळ कुटुंबे होती. म्हणजे वाड्याच्या ऐवजी कोणता शब्द वापरला, इमारतीत. आणि घरी होती त्याच्याऐवजी काय वापरला, कुटुंब. म्हणजे या नामाला अन्य नाम हा शब्द इतर शब्द घेतलेला आहे. अर्थ वाक्याचा तोच झाला आहे बघा. पुढचा एक प्रश्न आहे, घमघमाट या शब्दासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. काय आणखी शब्द आहेत बघा, शुकशुकाट, चमचमाट, दणदणाट, ठणठणाट, फडफडाट, गडगडाट, भरभराट, खळखळाट. अशा प्रकारचे काही शब्द इथे दिलेले आहेत. आणखी काही शब्द आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत. एक व्याकरण कृतीयुक्त प्रश्न आहे की रडू गळ्याशी दाटू नये या वाक्प्रचारात गळा या अवयवाचा उपयोग केलेला आहे. असे शरीराच्या अवयवावर आधारित आणखी काही वाक्प्रचार लिहायचे. म्हणजे गळा म्हणजे आपल्या शरीराचा एक अवयव आहे तो गळा, त्याच्यावर हा वाक्प्रचार आहे की रडू गळ्याशी दाटून येणे. आता शरीरावर आधारलेले काही वाक्प्रचार बघूया आपण. राग नाकावर येणे, म्हणजे कुठे काय शब्द आपला शरीराला अवयव कोणता घेतलाय, नाक. पाऊल वाकडे पडणे, इथे काय घेतलंय, पाय. छाती पिटणे, छाती. नाका तोंडात पाणी जाणे, नाक आणि तोंड दोन्ही शब्द आले तिथे. हात धुवून मागे लागणे, हात घेतलेला शब्द. डोकं जोडणे, डोकं शब्द घेतलेला आहे. तर अशा प्रकारे शरीराचे जे अवयव आहेत त्या अवयवाला आधारित असे हे वाक्प्रचार इथे देण्यात आलेले आहेत. आता इथे पुढचा एक प्रश्न, अधोरेखित सर्वनाम कोणाला उद्देशून आहे ते सांगायचंय. पोस्टमन आल्याचे तिला बरोबर समजते. त्याच्या येण्याची वाट पाहत आहे आणि तो त्याला माणसे दाखवतो. इथे काय केलंय,
इथे अधोरेखित शब्द बघा, पहिल्या वाक्यामध्ये पोस्टमन आल्याचे तिला बरोबर समजते, इथे तिला शब्दाला अधोरेखित केले. दुसऱ्या याच्यात काय केले, त्याच्या येण्याची वाट पाहत आहे, त्याच्या ह्या शब्दाला अधोरेखित केले. आणि तिसऱ्या शब्दामध्ये तो त्याला माणसे दाखवतो, तो आणि त्याला या ठिकाणी अधोरेखित केलेले हे सर्वनामाचे शब्द आहेत. उत्तरामध्ये पहिल्या वाक्यामध्ये पोस्टमन आल्याचे तिला बरोबर समजते, तिला म्हणजे कोणाला, अंध म्हातारीला, म्हणजे म्हातारीला शब्द वापरलेला आहे. पुढच्या वाक्यात त्याच्या येण्याची वाट पाहत आहे, त्याच्या म्हणजे म्हातारीचा मुलगा. आता तिसऱ्या वाक्यामध्ये तो त्याला, तो म्हणजे पोस्टमन आणि त्याला म्हणजे पोस्टमनचा मुलगा, अशा प्रकारे हे शब्द वापरण्यात आलेले आहेत. पुढील शब्दांची सामान्य रूपे लिहा. रात्रीचे, पंखांनी, आंब्यावर, म्हातारीला, संगीताने, हाताला. आणि आता याचे शब्द सामान्य रूप काय आहे, रात्रीचे रात्री, पंखांनी पंखा, आंब्यावर आंबया, आंबे, म्हातारीला म्हातारी, संगीताने संगीता, संगीत, हाताला हात किंवा हाता. खरं म्हणजे इथे हे जे शब्द आहेत, या शब्दामध्ये जर आपण पाहिलं, रात्रीचे जो शब्द आहे त्याला रात्र घेतले, पंखांनी पंख आहे, आंब्यावर आणि आंबा आहे, म्हातारीला आणि म्हातारी आहे, संगीताने आणि संगीत, हाताला आणि हात, अशा प्रकारची ही सामान्य रूपे आहेत. पुन्हा एकदा सांगतो, रात्रीचे रात्री, पंखांनी रात्री किंवा रात्र, पंखांनी पंख, आंब्यावर आंबा, म्हातारीला म्हातारी, संगीताने संगीत, हाताला हात. जोड्या जुळवा आहे वाक्प्रचार, त्याचा अर्थ सांगायचा आहे. चाहूल येणे, सार्थक होणे, थक्क होणे, विचारपूस करणे, भान विसरणे. दुसऱ्याच्या चौकशी करणे, गुंग होणे, अंदाज येणे, धन्य वाटणे, चकित होणे. आता चाहूल येणे आणि चौकशी करणे हे वेगळे शब्द आहे, पण आता आपण जोड्या लावतोय. चाहूल येणे, अंदाज येणे, सार्थक होणे, धन्य होणे वाटणे, थक्क होणे, चकित होणे, विचारपूस करणे, चौकशी करणे, भान विसरणे, गुंग होणे. विरुद्धार्थाचे काही शब्द दिलेत. मऊ टणक, गार गरम, धाकटा थोरला, अलीकडे पलीकडे, अंध डोळस, दूर जवळ, पक्की कच्ची, शहर खेडे, अशा प्रकारचे काही शब्द इथे देण्यात आलेले आहेत. आता इथे असा एक प्रश्न आहे की सोमत हे तुम्हाला लिहायचं आहे. आता सोमत लिहित असताना मागाशी 2 प्रश्न दिले होते, मागच्या वेळेला तुम्हाला सोडा दिले होते. आता हा जो सोमत जो प्रश्न आहे त्याचा मी स्पष्टीकरण सांगणार आहे. काय प्रश्न आहे की वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टीचे मोल जाणवून देणारी आहे. या विधानाची सत्यता पटवून द्या, अशा प्रकारचा शब्द आहे. काय लिहायचं आहे आपल्याला इथे? इथे लिहिणं असं अपेक्षित आहे, वाट पाहताना या पाठात लेखिकांनी, ही जी लेखिका आहे यांनी काय केले, जीवनाचा एक सुखमंत्र या पाठात सांगितलेला आहे. आणि तो मंत्र म्हणजे वाट पाहणे. कारण कोणतीही गोष्ट असते आणि त्या गोष्टीची आपण वाट पाहायला आपल्याला शिकायलाच पाहिजे, असं या लेखिकाचं सांगणं आहे. कारण वाट पाहणे म्हणजे काय, हे कधी सुखाचं नसतं, परंतु त्या ठिकाणी काय असतं, आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे, त्याला आपलं मन आधीच झालेलं असतं. आपल्या मनात शंका असतात, आपलं मन शंकेने व्याकुळ झालेलं असतं आणि हवी ती गोष्ट आपल्याला मिळेल का, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतो, आपल्या मनात कावर करत असतो. एखादी गोष्ट वाट न पाहता चटकन मिळाली तर आपल्याला त्या गोष्टीची, ती गोष्ट किंमत समजत नसते. त्याचबरोबर ती गोष्ट आपली जीवाभावाची आहे की वरवरची आहे
हे सुद्धा आपल्याला कळत नसतं आणि त्यातून आपल्याला मार्ग मिळत नसतो. परंतु इच्छा तत्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल हे खरे आहे. पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टीमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. जर आपण अधिक वाट पाहिली तर आपली जी ओढ असते ही कुठपर्यंत आहे हे आपल्याला कळते. म्हणजे आपल्याला खरोखर काय हवे आहे, आपल्याला नेमकी गरज कशाची आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळून चुकत असतं. जे आपल्या दृष्टीने मोलाचं आहे हे शोधण्याची दृष्टी वाट पाहण्यातून आपल्याला मिळत असते. आपल्या दृष्टीनेच आपल्या मोलाची खरी किंमत कळत असते आणि त्या गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि त्यातूनच आपलं जीवन हे समृद्ध होत असतं. आता समृद्ध जीवन जगणं हे म्हणजे खरं म्हणजे प्रत्येक माणसाचं उद्दिष्ट असतं, ध्येय असतं. आणि म्हणून वाट पाहणे हे जरी त्रासाचं असलं तरी त्या गोष्टीचं मोल हे अनेक गोष्टीमध्ये असतं आणि ते ओळखण्यासाठी आपल्याला वाटसुद्धा पाहावी लागते, त्याला वेळ द्यावा लागतो. परंतु ते आपल्या अतिशय उपयोगी ठरत असतं. हे या ठिकाणी खरं आहे, हे आपल्याला या प्रश्नामध्ये सांगता येईल. तर अशा प्रकारे आपण वाट पाहताना या पाठामध्ये काही प्रश्न घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा या पाठाचं वाचन करा. त्या पाठातले काही प्रश्न तुम्हाला जर नवीन वाटत असतील ते तुम्ही शोधायचे आहे आणि तुम्ही जर हा पाठ 1-2 वेळेला जर त्याचं वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला तो पाठ समजेल अशी आशा आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.